सहकार्याने म्हणावं लागेल बरं. वरुण राजाने खरोखरच आपल्याला मोठं सहकार्य केलंय आणि आज तिसरा दिवस आहे. त्याची सगळ्यात मोठी कृपा आहे की कथेला त्याने व्यथ्य येऊ दिलं नाही. ही महादेवाचीच कृपा आहे. कालच्या कथा प्रसंगामध्ये आपण काही भगवान श्रीकृष्णाला प्रिय आणि अप्रिय गोष्टीचा विचार केला. पुराण सांगतं देवाला सुद्धा काही गोष्टी प्रिय आहेत आणि काही अप्रिय आहेत. म्हणजे महादेवाला अप्रिय काय आहे तर महादेवाला अप्रिय सत्य आहे. म्हणजे सत्य प्रिय आणि असत्य अप्रिय आहे. महादेवाला सत्य लागतं आणि आम्हा तुम्हाला खोटं जास्त आवडतं. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काय खोट्यापणा केला. महाराज खोटंच जास्त आवडतं माणसाला. मला सांगा इमानदारीनं तुम्हाला मसोबाची शपथ आहे खोटं बोलू नका. लग्नात ज्या तुम्ही असतात त्या खरंच ओरिजिनल तुम्ही खऱ्या असतात का. मसोबाची शपथ आहे खोटं बोलायचं नाही. लग्नामध्ये ज्या तुम्ही असतात त्या ओरिजिनल तुम्ही असतात का. नाही ते पार्लरवाल्यानं बनवलेलं असतं. ते ओरिजिनल रूप नाहीये तुमचं. माणसाला असत्य अधिक आवडतं. सत्य स्वरूप माणसाला आवडत नाही. आम्हा तुम्हाला सत्य आवडतच नाही. मग ते लग्न झाल्यावर म्हणतं लग्नात काय होतीस तू 15 दिवसात काय झालीस तू. 99% अण्णा नवरदेव फक्त पार्लरवालीनं फसवले. आपल्याला असत्य प्रिय आहे. आपल्याला सत्य आवडत नाही. आपल्याला असत्य अधिक आवडतं. आणि ज्यावेळी देवाकडे जाता त्यावेळी देवाला सत्य अतिप्रिय आहे. म्हणून आमची तुमची देवाची गाठभेट नाही. आमच्या तुमच्या जीवनामध्ये आनंद नाही. याचं कारणच आपण सत्यापासून लांब गेलेलो आहे. आणि जोपर्यंत त्याचा स्वीकार करत नाही तोपर्यंत आनंद नाही. आणि म्हणले ही कथा तुम्हाला सत्याच्या मार्गाने घेऊन जाणार आहे. म्हणले ही कथा तुमच्यावरती एवढी कृपा करेल, एवढी कृपा करेल की तुम्हाला सत्ता आणि संतती सुद्धा अप्रिय वाटेल. एवढी कृपा करेल. जी कथा श्रवण केल्यानंतर तुमच्या जीवनातील व्यथा संपेल, चिंता संपेल. आणि चिंता नाही असा मनुष्यच नाही. काही ना काही चिंता. ज्याला काही नाही त्याला तर लय चिंता. ज्याला काही नाही त्याला लय चिंता. खरं सांगा घरामधल्या मेंबर मध्ये सकाळी लवकर कोण उठतं. कोण उठतं. घरातली वृद्ध झालेली सासू. आता मला सांगा तिचं काय राहिलं बरं. काय राहिलं तिचं. मुलं झाली, मुलाचे लग्न झाले, नातवं झाले, पंतव डोळ्याने पाहिले तरी सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये कोण असतं. कोण बोला बोला कोण टेन्शन मध्ये. काही राहिले का तिचं. आता ज्याला काही नाही त्याला जास्त चिंता आहे. ज्याला काहीच नाही त्याला जास्तीची चिंता राहते. म्हणून शास्त्र म्हणतं या चिंतेतून तुम्हाला मुक्त करण्याकरता भगवंताची कथा आहे. जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की वफा. जय हो शिव कथा, जय हो शिव कथा, जय हो शिव कथा, जय हो शिव कथा. जी कथा तुम्हाला चिंतेतून मुक्त करते. ऋषीने प्रश्न केला. म्हणले महाराज चिंता कथा दूर करते, जीवनातील पाप कथा समाप्त करते. असं काही उदाहरण अशी काही कथा आहे की म्हणले एखाद्याची चिंता दूर झाली, एखाद्याने आयुष्यभर पाप केलं आणि त्या पापातनं तो मुक्त झाला.
आणि इथं बसलेला कोणीच असं कधीच म्हणू शकत नाही की मी पाप केलं नाही. कोणीतरी म्हणावं मी पाप केलं नाही. सांगणाऱ्या सहित काय सांगणाऱ्या सहित म्हणावं की मी पाप केलं नाही जीवनात. कळत न कळत प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही पाप कायिक वाचिक मानसिक होत राहत म्हणजे राहत. आणि म्हणले या सर्व पापातनं मुक्त करणारी म्हणले भगवंताची कथा आहे. त्यावेळी भगवान सूतजी महाराज शौनकादी 88,000 ऋषींना एका पापी जीवात्म्याची कथा सांगतायत. म्हणजे ज्याने आयुष्यभर पापाचरण केलं, ज्याने आयुष्यभर दान केलं नाही, धर्म केला नाही, आपलं नित्य कर्म केलं नाही, असे एक सुंदर कथा सांगतायत. म्हणजे एक पापी ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला एक देवराज नावाचा ब्राह्मण. आणि शास्त्र सांगतं, शास्त्र काय सांगते? शास्त्र म्हणतं ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आल्यानंतर जर ब्राह्मणाकडनं पाप झालं तर शास्त्र म्हणतं त्याला 100% पाप लागतं. जर म्हणले क्षत्रियाकडनं पाप झालं तर त्याला 75% पाप लागतं. जर शूद्राकडनं पाप झालं तर त्याला 50% पाप लागतं. आणि जर वैश्याकडनं पाप झालं, वैश्याकडनं जर पाप झालं तर त्याला 75% पाप लागतं. आणि शूद्राकडनं पाप झालं की त्याला फक्त 25% पाप लागतं. म्हणून ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आल्यानंतर म्हणले त्याने जर पाप झालं त्याच्याकडनं की त्याला पूर्ण 100% पाप लागतं. म्हणून पुराण सांगतं ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आल्यानंतर 4 गोष्टी करायला जमत नाहीत. म्हणल्या कोणत्या? म्हणले ब्राह्मण कुळामध्ये जर येऊन तुमची नित्य त्रिकाळ संध्या जर नाही झाली तर म्हणले ब्राह्मणाला दोष. त्रिकाळ संध्या. दुसरी गोष्ट सांगितली, ब्राह्मण कुळामध्ये जर जन्माला येऊन तेलाची विक्री केली. ब्राह्मण कुळात जन्माला आल्यानंतर तेल विकायला जमत नाही. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन मद्रा विकायला चालत नाही. आणि जर हे पाप जर ब्राह्मणाकडनं घडलं तर शिवमहापुराण कथा सांगते म्हणले त्याला 100% दोष लागतो. म्हणजे बाकीच्याला सूट आहे असं नाही. बरं बाकीच्याला सूट आहे असं नाही, थोडंसं प्रमाण कमी आहे. म्हणले हा देवराज नावाचा जो ब्राह्मण आहे हा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला. लहानपणी जन्माला आल्यामुळे लहानपणी ज्यावेळी याचा जन्म झाला त्यावेळी आई वडिलांनी याचं नाव ठेवलं देवराज. म्हणजे नाव काय होतं? देवराज. नुसतं नावच याचं देवराज होतं. इथं काही काहीचे नुसते नावच. नाव गोदावरी 6 महिन्यातून एकदाच आंघोळ करी. गोदावरी नाव. नावासारखं वागता यावं, नावासारखं राहता यावं. जर नावासारखं वागता आणि नावासारखं राहता आलं नाही तर म्हणले त्या नावाचा तो अपमान आहे. म्हणून पूर्वीचे माणसं विनाकारण राम कृष्ण हे नाव विनाकारण ठेवत नव्हते. आता नाव तर विचित्र झाले. आता 99% नाव पुराणातले नाही आहेत, मालिकेतले. आणि मग ते मालिकेत जसे नखरे करतात तसे ते नखरे करतात पोरण. ते म्हणते हे कसं काय असं वागायला लागलं? तुझं चॉईस आहे ना मालिका, मग ती कसं करणार आहे? ते पुराणातली नावं याकरता ठेवत होते म्हणले नावावर माणसाचं काही जीवन अवलंबून असतो, तसं तो वागेल तसा तो राहील. म्हणून पूर्वीचे माणसं नावं चांगले ठेवायचे. याचं आई वडिलांनी नाव लहानपणी देवराज ठेवलं. परंतु पुराणामध्ये वर्णन आलं म्हणजे हा देवराज नावाचा ब्राह्मण ज्यावेळी मोठा होऊ लागला त्यावेळी याच्या आचरणामध्ये, वागण्यामध्ये, व्यवहारामध्ये बदल होऊ लागला. आणि सर्वात जास्तीचं दुःख देवराज नावाच्या त्या ब्राह्मणाच्या वडिलाला झालं. म्हणले माझ्या कुळी बालक असा जन्माला का आला? मी नित्य गायत्री जपतो,
कधी कधी तुम्हाला सुद्धा भजन करून पूजन करून एवढं चांगलं वागून तुम्हाला सुद्धा कधी कधी अनुभव येतात की माझ्या जीवनात असं का. आणि त्यावेळी भजन पूजन करणारे माणसं मग थोडेसे कन्फ्यूज होतात. अरे मी तर नित्य महादेवाला पाणी घालते, नित्य माझे प्रदोष शिवरात्री सोमवार करते आणि माझ्या जीवनात अडचणी का. शेजारीन कधी तुळशीला पाणी घालत नाही, कधी महादेवाला नाही आणि तिचा मस्त 2 मजली बंगला झालाय. ज्यावेळी भजन करणाऱ्याला अशी कधी कधी समस्या निर्माण होती त्यावेळी तो विचार करतो नेमकं कोणतं योग्य आहे, भजन करणं योग्य आहे का असं शेजारीन जसं करते तसं करणं योग्य आहे, असं बऱ्याच जणांना होतं बरं. आणि एक सांगू, जास्ती करून भजन करण्याला हे जास्त होतं, कारण परीक्षा त्याचीच घेतल्या जाते जो शाळेत जातो. त्याला ढोरामागं जातो त्याची परीक्षा होत, ढोरामागं जातो त्याची परीक्षा होत, शाळेत जो जातो त्याचीच परीक्षा, भजन पूजन जो करतो त्याची परीक्षा होते. महाराज बिगर भजनावाल्याची परीक्षा नाहीये. जीवनामध्ये ज्यावेळी असे काही प्रसंग येतात की मी एवढं चांगलं करून माझ्या वाट्याला दुःख का, माझ्या वाट्याला वाईट का, त्याचं कारण आहे शास्त्र सांगतं ज्यावेळी तुम्ही भजनाला लागता त्यावेळी तुमचं मागचं वाईट संपवण्याचं काम भजन करतं. म्हणून तुम्ही असं काही समजू नका की या जन्मात चांगलं केलं म्हणून मागचं काही. इथं सर्व जे मिळालंय ते मागच्या कर्मानुसारच मिळालंय. चांगलं घर मिळालं तरी समजायचं मागचं कर्म आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःखी जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगतो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. महाराज जे काही माग केलंय ते आपण फेडतोय. म्हणून मी नेहमी सांगतो या जन्मात कोणाच काही ठेवून जाऊ नका. आणखी जवळून बोलू का, लवकर लक्षात येईन. शेजारणीकडं पीठ जरी आणलं तरी जिचं जेवढं आणलं तेवढंच तिचं परत करा, नाही तर आणताना असं दाबू दाबू आणते आणि देताना आणताना दाबू दाबू आणते आणि देताना ही चोरीचे ही लबाडीचे. ज्यावेळी आणते त्यावेळी दाबू दाबू आणते, देताना नुसतं वरवर टाकून देते. तुम्हाला वाटतं का हे चुकणार आहे? आणि इथं जेवढी लबाडी कराल, जेवढं पाप कराल तेवढे वाटेदार तुम्ही दुसरे कोणी होणार नाही तुमच्या. तुम्ही जर बेमानी केली, तुम्ही जर पाप केलं तर त्याचे वाटेकरी मुलं नाहीत, मुलगी नाही, नवरा नाही. तुम्ही जे कराल त्याची फेड तुम्हालाच आहे, दुसरं कोणी त्याच्यात सहभागी होत नाही. तुम्ही 2 नंबरचे धंदे करून गाडी बंगला सगळं घेताल, मुलं पैशामध्ये मजा मारतील, परेशानी तुमची आहे, फेडायचंय तुम्हाला. हे कायम लक्षात ठेवा. मुलं चांगले राहतील, सुना चांगल्या राहतील, ब्रँडेड साड्या कपडे घालतील, परंतु परेशानी तुमची आहे. तिथं वाटेकरी कोणाला करून घेता येत नाही. जवळ येऊन बोलतो लवकर लक्षात येईल. तुमचं जर घरी डोकं दुखू लागलं तर नवरा झेडूबामची बाटली आणून देऊ शकतो. तो म्हणत नाही आता 12 वाजले तुझं काही केलं डोकं आहे ना, अर्ध तू माझ्याकडे पाठवून दे. नाही, ते तुलाच फेडायचंय. म्हणून जे तुम्ही आज पेरताय, जे आज तुम्ही करताय, हे तुम्हाला उद्या त्रास देणारे म्हणजे देणारे, हे कायम लक्षात ठेवा. बाजरी पेरली गहू उगले, कधी आंतरवालीत असं झालंय का की म्हणले आमक्याने बाजरी पेरली त्याला गहूच झाले 50 पोते?
जे पेराल ते रिटर्न मिळणार आहे. महाराज तुम्ही जर एखाद्याला शिवी दिली तर तो म्हणणार नाही आंतरवालीत नंबर 1 शिवी दिली, हे घे तुला 10 रुपये, हे घे तुला 50 रुपये, 1 नंबरची. महाराज शिवी दिली की रिटर्न काय मिळते? शिवीच मिळणार आहे. म्हणून मनुष्य देहामध्ये कर्म अत्यंत विचार करून हे रिटर्न मिळणार आहे, हे परत त्रास देणार आहे. महाभारतामध्ये त्या गांधारीने नवरा आंधळा मिळाला म्हणून हिनं बी डोळ्याला पट्टी बांधून घेतली. कोणी? कोणाचा नवरा आंधळा होता? गांधारीचा. कोण? गांधारीच्या नवऱ्याचं नाव काय? धृतराष्ट्र. हा आंधळा होता म्हणून हिने सुद्धा डोळ्याला पट्टी बांधली. आणि ज्यावेळी डोळ्याला पट्टी बांधली त्यावेळी गांधारीने 100 मुलाला जन्म दिला. गांधारीला किती मुलं होते? 100. कौरव किती होते सर्व? कौरव किती होते सर्व? काय माहिती म्हणा, त्या दिवशी मी कापसाला गेले होते. कौरव होते किती सर्वजण? कौरव 100 नाही, कौरव 101 होते. 100 कौरव नव्हते. पांडव किती होते? कोण म्हणतं 5 होते? पांडव 5 कोण म्हणतं 5 होते? पांडव 6 होते. 1 कस काय वाढला आता? 1 कस काय वाढला? अगोदर तो 5 होते, आज 1 लगेच वाढीला. अजून 2-3 दिवस कथा झाली का आम्ही तुम्ही 2-3 वाढवताल मला वाटतं. पांडव 5 नाही, पांडव 6 होते. कर्ण सुद्धा हा कुंतीचाच होता, परंतु त्याने कायम अधर्माची साथ दिली, कायम त्याने कौरवांची साथ दिली. या गांधारीला ज्यावेळी अंधपती मिळाले त्यावेळी हिनं सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. पुराणामध्ये वर्णन आलं, महाभारताचं युद्ध झालं आणि महाभारताचं युद्ध झाल्यानंतर सर्व कौरव सेना मारल्या गेली. त्यावेळी गांधारीच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागली, रडू लागली. धृतराष्ट्र महाराजांना म्हणू लागली, महाराज मी आतापर्यंत एकाही मुलाचा चेहरा पाहिला नाही, माझी इच्छा आहे मी अंतिम वेळी जाऊन तोंड पाहून येते. आणि आपला इतिहासच असा आहे, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्याबरोबर चांगलं वागायचं नाही, मेला की लय नखरे. मग सासू मेल्यावर सून काय रडते? बापरे. शेजारणीला वाटतं काय, शेजारणीला आता सगळा इतिहास माहिती. ती म्हणते काय नाटकी आहे होती, तोपर्यंत पाणी नाही पाजलं, तोंडाने नीट बोलली नाही, आणि आता काय पाहुणे आले तर नाटक. आपला इतिहास आहे असा, आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगले वागतच नाही. गेल्यानंतर ज्यावेळी सोडून घे जाताल त्यावेळी खूप रडते. मग तो बाबा ओट्यावर बसले की सासवाच्या जुन्या गोष्टी सांगतोय. नाही, अंतरवाली तसं काही नाही बरं. अंतरवाली सोडून बोलतो मी, अंतरवालीत असं काही नाही. अंतरवाली सारखं गावच नाही बिलकुल. इथं रोज सासूची पूजा करतात बिचारे. कशाने? कशाने? कशाने पण नाही, पूजा करायची पद्धती प्रत्येकाची एक नेमकी कशाने करतात. हिनं अंतिम वेळी इच्छा केली, म्हणले मला माझ्या मुलाचा चेहरा पाहायचा आहे. त्यावेळी धृतराष्ट्र महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. धृतराष्ट्र म्हणू लागले, देवी मी तर अंध आहे, मी पाहू शकत नाही. म्हणले तू जा आणि पाहून ये. मला फक्त सांगायचंय, कर्म कोणाच्या बापाला चुकलं नाही, त्यामुळे महाभारतात गेलो बरं. मला दुसरा काही सांगायचा हेतू नाहीये. ज्यावेळी ही कुरुक्षेत्राकडे निघाली त्यावेळी पुराणामध्ये वर्णन आलं, हिनं डोळ्याची पट्टी सोडली. मार्गामध्ये एक तिला बोरीचं झाड दिसलं. कसं झाड दिसलं? बोरीचं. आणि मन बदललं. तिनं विचार केला, आता मुलं तर मेलेले आहेत, एक काम करते, पोटात अन्नाचा कण नाही, बोर खाऊन घेते. बोर खाते. आणि पुराणामध्ये वर्णन आलं, ज्यावेळी महाभारताच्या
त्या रणांगणामध्ये आली त्यावेळी त्या बोरीच्या झाडावरती बोर लागलेलं होतं, तोडण्याकरता वरती हात केला, परंतु हात महाराज बोरापर्यंत पोहोचत नव्हता. म्हणून पुराणामध्ये असं वर्णन आलं, तिनं आजूबाजूला पाहिलं त्यावेळी एक प्रेत ओढत ओढत त्या बोरीच्या झाडाखाली आणलं आणि त्या प्रेतावर उभी राहिली. पुन्हा वरती हात केला, बोरापर्यंत हात पोहोचला नाही, पुन्हा पळत पळत गेली, दुसरं प्रेत ओढत ओढत आणलं, पहिल्या प्रेतावर दुसरं प्रेत ठेवलं, त्यावर उभा राहिली. पुन्हा पळत पळत गेली महाराज, तरी हात पुरला नाही, पळत गेली, तिसरं प्रेत आणलं, दुसऱ्यावर तिसरं ठेवलं, असे 5 प्रेत एकामेकावर ठेवले. 5व्या प्रेतावरती उभी राहिली महाराज. बोरापर्यंत हात गेला, बोर तोडणार तेवढ्यात कृष्ण हसले, डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. हे कन्हैया, हे कुठल्या जन्माचं पाप आहे म्हणे. ज्या मुलाची अंतिम दर्शन करण्याकरता आले त्या मुलाला पाहण्या अगोदर बोर खाण्याची इच्छा झाली. हे माझं कुठल्या जन्माचं पाप आहे. मी 101 जन्मा अगोदर पर्यंत मी कुठल्याही प्रकारचं पाप केलं नाही. हे कुठल्या जन्मातलं पाप आहे. माझ्या डोळ्यासमोर मी माझ्या सर्व मुलांचा मृत्यू पाहते. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, देवी तू 101 जन्मा अगोदर एकही पाप केलं नाही, परंतु तू 150 जन्मा अगोदर तुझ्याकडनं एक पाप झालं होतं. म्हणले तू एका राजाची राजकुमारी होते, सतत डोकं दुखायचं, म्हणून असं वर्णन आलं की हिनं 100 कासवाचं मलम करुणीच्या डोक्याला लावलं गेलं होतं. 100 कासव मारले होते वैद्याने, त्याचं मलम केलं होतं हिच्यासाठी. आणि ते मलम हिच्या डोक्याला लावल्यामुळे महाराजीचं कालांतराने डोकं राहिलं, परंतु ते 100 कासव बदला घेण्याकरता तिचे पुत्र होऊन आले. आणि महाराज ते आनंदात गेले, फक्त आलते कशाला, मागच्या जन्माचा बदला घ्यायला. म्हणून कधी कधी माणसं म्हणतात ना, आमकाम केला, मुलगा झाला आणि लगेच आयुष्यामध्ये आणि 15 दिवस राहिला आणि 2-3 लाख बिल केलं आणि गेला. कस काय गेला, कस काय 15 दिवसच कस काय राहिला. तो वसुलीला आला होता, मागचं त्याचं काहीतरी देणं होतं, ते चुकवलं नव्हतं, त्याची वसुली राहिली होती, काहीतरी त्याचे मागचे बुडवले म्हणून आला. 15 दिवस राहिला, 3 लाख रुपये घातले, निघून गेला. म्हणून या ठिकाणी असं तुम्हाला जे मिळालंय, जे मिळतंय ते सर्व तुमच्या कर्माने मिळतंय आणि इथून पुढे जेही काही मिळणार आहे ते कर्मानुसार मिळणार. म्हणून कर्म करताना अति सावधान, अति सूक्ष्म, ज्याचं जेवढं घेतलं तेवढं रिटर्न करा. ज्याला महाराज त्या भागवतामध्ये वर्णन आलं, त्या सुदाम्याने फक्त भगवान श्रीकृष्णाचे हरभरे खाल्ले होते. आता लोक म्हणतात काय होत नाही, देवाचं खाल्लं तरी काही होत नाही, भावाचं काही खाल्लं तरी काही होत नाही, गावाचं खाल्लं तरी काही होत नाही. थांब थोडे दिवस, सध्या तुझं पुण्य चांगलं आहे म्हणून तुला काही खाल्लं तरी पचतंय. सध्या तुझं मागचं काहीतरी पुण्य आहे म्हणून तुला काही खाल्लं तरी पचतंय. एक दिवस हे ज्यावेळी वसुलीला येईल ना, म्हणून प्रत्येक स्त्रीनं आपल्या मुलाला सांगायचं, बाबा धन कमवताना इमानदारीने कमव. इमानदारीचं धन जेवढं आनंद देईल तेवढं बेमानीचं धन आनंद देणार नाही. हा, गाडी लवकर होईल, बंगला लवकर होईल, संपत्ती लवकर होईल, परंतु फुगा जेवढ्या लवकर फुगतो ना तेवढ्याच लवकर फुटतो. म्हणून कर्म करताना अति सावधान. भगवान सूर्य म्हणतात, ऋषींनो हा देवराज नावाचा जो ब्राह्मण आहे, हा देवराज नावाचा ब्राह्मण सुद्धा म्हणले याने ज्यावेळी ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला, एक चांगलं काम नाही, मांस भक्षण सुरू केलं, मद्रा पान सुरू केलं. शास्त्र म्हणतं निपुत्रिक राहिलेलं बरं आहे, परंतु वेशनाधीन गेलेला पुत्र कधी होऊ नये. निपुत्रिक राहिलेलं बरं. नालायक मुलगा पोटी जन्माला येऊ नये. आणि शास्त्र सांगतं मुलीचा जन्म हा आईच्या पुण्याने होतो आणि मुलाचा जन्म हा बापाच्या पुण्याने होतो. मुलगा जर नास्तिक जन्माला आला की बापाने समजत हे माझं पाप आहे,
मुलगी जर चांगली जन्माला आली तर आईने समजत हे माझं काहीतरी मागचं पुण्य आहे म्हणून चांगली मुलगी जन्माला आली. मुली तुमच्या पाप पुण्याचं फळ आहे. या देवराज नावाच्या ब्राह्मणाचा जन्म झाला. याने मांस भक्षण मद्रा पान सुरू केलं आणि त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाच्या वडिलांनी विचार केला, म्हणले मी एवढं दान एवढं पुण्य केलं परंतु मागच्या जन्मामध्ये माझ्याकडनं काहीतरी पाप झाला असेल, वाईट काम झालं असेल म्हणून माझ्या पोटी असा मुलगा जन्माला आला. या देवराज नावाच्या ब्राह्मणाचे वडील दुखी झाले आणि पर्याय शोधला. म्हणले काय करावं याच्यामध्ये बदल करण्याकरता पुराणामध्ये वर्णन आलं, त्याचं लग्न करायचं ठरलं. आणि मुलगा बिघडला की आता माणसाची तीच मानसिकता होती पहिली, आता जरा हे बिघडल्यासारखं करायला लागलंय. याचे 2 हाताचे 4 हात करा, ही पहिल्यापासून मानसिकता बरं. आता याचं जरा वागणं बदललंय, म्हणले याचे 2 हाताचे 4 हात करा. लग्न केलं म्हणजे सुधरल. आता जे लहानपणीपासून बिघडलेलं आहे ते लग्न झाल्यावर सुधरत असते. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे बरं हा. क्वचित एखादे माणसं बदलतात बी लग्न झाल्यावर, परंतु जे लहानपणीपासून व्यवस्थित नाही ते कसं बदल. आणि लहानपणी लागलेल्या सवयी परमानंद राहतात म्हणजे राहतात, त्या सुटत नाहीत, लवकर सुटत नाहीत. म्हणून लहानपणी संस्कार देणं खूप गरजेचं आहे. मला सांगा किती मोठं गाव आहे आपलं, दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, किती मुलं कथेला आहेत? का तुमचे मुलं पाकिस्तानला शिकायला आहेत? मग लहानपणी काही तुम्ही कथेला नाही, भजनाला नाही, कीर्तनाला नाही, आरतीला नाही, आणि नंतर मग सुरू होतं तुमचं, महाराज जर आमचा मुलगा बिघडल्यानेच करतोय, याला काही सांगा. नाही तर मग चालू होतं या देवाला नारळ फोड, या बाबाकडे जाय, त्या बाबाकडे जाय. ज्या वयामध्ये संस्कार द्यायचे त्या वयामध्ये बिलकुल नाही. किती जणीचे मुलं आले तिथं, घरी मुलं नाहीत का? सगळे शाळेत बाहेर पाकिस्तानला आहेत का? तेवढे 2-4 बिचारे बसले, काही वरती काही जसे बसता येईल तसे बसले बिचारे. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा, तेवढे तरी बिचारे आले. लाकडावर बसून मस्त कसे तरी बसलेत कुठं तरी. महाराज हिंदू एवढे झोपलेले आहेत, आणखी एवढे झोपलेले आहेत. मुस्लिमाचे गावात 10-5 घर असू द्या, ते उर्दू शिकणार, कुराण शिकणार आणि त्यांनी शिकावं, त्यांचा विरोध नाहीये. त्यांच्या धर्माचं पालन करतात, त्यांचा आपल्याला स्वाभिमान आहे. का करू नये त्यांनी? त्यांचा धर्म त्यांनी पाळलाच पाहिजे. परंतु आपण आणखी झोपलेलो आहे, आपल्याला आपला धर्म कळत नाही. त्यांनी त्यांचा धर्म सोडला नाही, ही त्यांची विशेषता आहे, त्यांचा गुण आहे. महाराज मुस्लिमाचे मला 2-3 नेम एवढे आवडतात. त्यामध्ये पहिला नेम मुस्लिमाचा, महाराज मुस्लिम कन्याचे तुम्ही वस्त्र पहा ना, आपला विचार करा. आपल्या जसा पसारा नाचायला निघालाय, मालिका पाहतात, त्या नट्या पाहतात आणि ते सगळं मालिकेतलं टीव्हीतलं सगळं खेड्यापाड्याने